केंद्रीय कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील, या पेन्शनधारकांच्या संदर्भात 8वें वेतन आयोग हा एक हॉट टॉपिक झालेला आहे। कारण तुम्ही बघितलं तर 8वें वेतन आयोगाचं गठन हे 16 जानेवारी 2025ला झालं। आता जवळजवळ 1.5 वर्ष उलटून गेलेलं आहे। त्यानंतर समिती स्थापन करण्यात आली, ती म्हणजे 29 नोव्हेंबर 2025ला समिती स्थापन केली आणि समिती स्थापन केल्यापासून रोज काही ना काही अपडेट 8वें वेतन आयोगासंदर्भात येतच आहेत। परंतु एक सध्या सोशल मीडियावर एक लेटर भरपूर व्हायरल होत आहे, ते म्हणजे 12 जूनला आणि 15 जूनला 1 ते 2 लेटर भरपूर व्हायरल झालेले आहेत। ते लेटरमधील सातत्य काय आहे? कारण मी तुम्हाला एक लेटर दाखवणार आहे 2004चं। 2004ला एक लेटर निगमित करण्यात आलं होतं, ज्या लेटरमध्ये सांगितलं होतं की डिअरनेस अलाउन्स म्हणजे DA म्हणजेच ज्याला महागाई भत्ता म्हटलं जातं, हा महागाई भत्ता 50% हा बेसिक पे आणि पेन्शन बरोबर मर्ज केला जाणार असं सांगितलं होतं आणि त्यावेळी त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालेलं होतं। आता या लेटरचं कंपेअर आपण 12 जून 2026 आणि 15 जून 2026ला जे लेटर व्हायरल झालेले आहेत त्या लेटर बरोबर करणार आहोत आणि या लेटरमध्ये सातत्य नेमकं काय आहे? कारण आपण जेव्हा ही लेटर व्हायरल झाली तेव्हा आपण वित्त मंत्रालयाची जी ऑफिशियल वेबसाईट असते या वेबसाईटवरती चौकशी केला असता यावरती या लेटरमध्ये सातत्य नेमकं काय आहे किंवा हिंदुस्तान अशा मोठ्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा रेफरन्स सहित ही न्यूज आली होती। नेमकं या लेटरमध्ये सातत्य आहे का किंवा यामधील जो मजकूर आहे तो मजकूर खरा आहे का, त्यामध्ये सातत्य नेमकं काय आहे याबद्दल इन डिटेल माहिती तिन्ही लेटर कंपेअर करून आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। कारण परवा मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता पेन्शनधारकांसंदर्भात, तेव्हा खाली 1-2 कमेंट आल्या होत्या की जो 50% महागाई भत्ता DA-DR आहे तो बेसिक पे पेन्शनला मर्ज केला जाणार, हे खरं आहे का किंवा हे लेटर खरं आहे का, याबद्दल बरेच क्वेश्चन आले होते आणि त्याचंच उत्तर म्हणून आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढील आणि गव्हर्नमेंटच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, हे लेटर आहे ते म्हणजे 1 मार्च 2004चं। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं 2004चं लेटर दाखवण्यामागे उद्देश हाच आहे की तुम्हाला पुढे जाऊन समजेल का उद्देश हे लेटर दाखवण्यामागे काय आहे। आता या लेटरचा सब्जेक्ट होता मर्जर ऑफ 50% ऑफ डिअरनेस अलाउन्स किंवा डिअरनेस रिलीफ विथ बेसिक पे और पेन्शन टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय और पेन्शन्स 1/4/2004 म्हणजेच 1/4/2004। तर काय यामध्ये सांगितलेलं आहे, याचा सब्जेक्टच होता की 50% डिअरनेस किंवा डिअरनेस अलाउन्स किंवा डिअरनेस रिलीफ आहे तो बेसिक पे पेन्शनमध्ये मर्ज केला जाणार आणि या लेटरचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्यावेळी करण्यात आलेलं होतं। परंतु आता हे लेटर सत्य आहे, खरं तर हे लेटर खरंच आहे 2004चं, कारण त्यावेळी या लेटरचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालं होतं। परंतु पुढची जी लेटर आहे ती लेटर मी आत्ताच सांगते, ते लेटर फेक होते। का फेक होते आणि त्यांनी कशाचा बेस घेतला होता हे लेटर बनवण्यासाठी, तेच आपण आता पाहूयात। आता खरं लेटर बघा, हे लेटर बघा पुढचं 12/6/2026ला एक आदेश पर लेटर जारी करण्यात आलेलं होतं। बऱ्याच चॅनलवरती बऱ्याच न्यूज मीडियावरती हे लेटर व्हायरल झालेलं होतं। या लेटरमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं बघा, भारत सरकार के वित्त मंत्रालय विभाग के दिनांक 1 जनवरी 2026 में अपने कर्मचारियों के लिए 50% महंगाई भत्ता म्हणजे डियरनेस अलाउंस को मूल वेतन बेसिक पे में विलय करने का निर्णय किया गया है। आता बघा, आणि खालचं आता हेच पॉइंट त्यामध्ये आहेत। त्यानंतर पुढे सांगितलं होतं सरकारने अपने कर्मचारियों को मूल वेतन में 50% महंगाई भत्ता को विलय करने का फैसला किया है और
साथ ही मजदूर पेंशनभोगियों की मूल पेंशन में 50% महंगाई भत्ता राहत 1 जनवरी 2026 के विलय करने का निर्णय भी लिया है। आता हे लेटर बऱ्याच न्यूज चॅनलवरती सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं। त्यावरतीच आता 12 जूनला हे लेटर व्हायरल झालेलं होतं। आपण परवा एक पेन्शनधारकांसाठी व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्याखाली प्रश्न आला होता की 50% जो महागाई भत्ता आहे तो बेसिक पे किंवा आमची जी पेन्शन आहे यामध्ये मर्ज होणार का। आता हे एक लेटर आहे, यानंतरचं न्यूजपेपरमधील बातमी आपण पाहूयात आणि मग यात सातत्य नेमकं काय आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, परंतु हे लेटर अगोदर पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। तर बघूयात न्यूजपेपरमधील बातमी काय आहे ती। तर बघा, हा हिंदुस्तान नावाचा, तुम्ही बघितलं तर हिंदुस्तान नावाचा एक न्यूजपेपर आहे। या न्यूजपेपरला मध्ये 17 जून 2026ला एक बातमी व्हायरल झाली होती की 50% महंगाई भत्ते को मूल वेतन में मर्ज किया गया विलय, म्हणजे 50% महागाई भत्ता हा मर्ज केला जाणार आहे किंवा केला गेल्याचा निर्णय घेतलेला आहे की हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। या संदर्भातील पूर्ण ही बातमी होती आणि त्यांनी बघा ऑफिशियल आदेश कॉपी सुद्धा बाजूला दिलेली आहे, ती म्हणजे 12/6/2026। मागं मी जे लेटर तुम्हाला दाखवलं ते लेटर यांनी तसंच उचललेलं आहे आणि न्यूजपेपरमध्ये त्याची बातमीही देण्यात आलेली आहे। आता मी तुम्हाला पहिल्यांदा 2004चं एक लेटर दाखवलं DA संदर्भातील 50% DA मर्ज करण्यासंदर्भातील। ते लेटर मात्र खरं होतं, कारण त्यावेळी त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं होतं। आता तोच डेटा आहे असा उचलून 12/6/2026ला म्हणजे 12 जून 2026ला मागं मी दिलेलं, आता ह्याच्या अगोदर दिलेलं लेटर व्हायरल झालेलं होतं। तो डेटा घेऊन ते लेटर व्हायरल करण्यात आलेलं आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा सत्य नाही। का नाही पुढे जाऊन पाहणार आहोत। त्यानंतर पुढं हे हिंदुस्तान हा न्यूजपेपर आहे, यामध्ये तो मागच्या लेटरचा रेफरन्स उचलून इथे टाकण्यात आलेला आहे आणि म्हणजे इथली सुद्धा बातमी ही खोटी आहे, कारण या पेपरचं तुम्ही हिंदुस्तान हे नाव वरती वाचलं तर ते सुद्धा व्यवस्थित लिहिलेलं नाही। यावरून बातमी किती खरी असेल यावरती लोकांनी विश्वास ठेवावा। म्हणजे तुम्हाला आता उत्तर तर कळाले असेल पेन्शनधारकांना किंवा कर्मचाऱ्यांना की ही दोन्ही लेटर खोटे आहेत। आता का खोटे का आहेत याच्या बेसिसवरती सांगते। तर खोटे का आहेत तर एखादा EPFO संदर्भातील किंवा पेन्शनधारकांसंदर्भातील कोणतेही केंद्रीय असो राज्य सरकारचे कर्मचारी असो कोणतीही बातमी जर द्यायची असेल तर ती बातमी अगोदर कोणतंही अपडेट असेल तर अगोदर ते अपडेट ऑफिशियल वित्त मंत्रालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येत असते आणि तिथूनच मग लेटरचा रेफरन्स करून कोणतीही बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जाते। परंतु ही बातमी व्हायरल झालेली आहे ती चुकीची झालेली आहे 2004च्या लेटरचा रेफरन्स घेऊन। म्हणूनच हे जे कोणी व्हायरल केलेलं असेल यामध्ये पूर्णपणे 0% ही पूर्णपणे खोटी बातमी आहे। कोणतंही लेटर असं जारी करण्यात आलेलं नाही। तर बऱ्याच पेन्शनधारकांनी कर्मचाऱ्यांनी विचारलेला हा प्रश्न होता, तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये मिळालं असेल। सो आणखी काही तुमचा डाऊट असेल कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।